नमस्कार. जय महाराष्ट्र. बघूया आजच्या विशेष बातम्या. देशाच्या महामनी श्रीच्या दरबारी श्री संत गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन, मंदिर परिसरातील पाहणी करत व्यवस्थेची घेतली माहिती. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शेगाव येथे भेट देत संत गजानन महाराज समाधी मंदिर येथे विविध दर्शन घेतले. राष्ट्रपतीच्या आगमनाने शेगाव परिसरात उत्साह आणि स्वाभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थेचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनी समाधी स्थळात जाऊन संत श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. मंदिरातील धार्मिक परंपरा, ऐतिहासिक आणि संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी विश्वस्तेकडून जाणून घेतली. भाविकांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता, व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन बाबतीत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रपतीचे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रस्थान झाले. राष्ट्रपतीच्या या दौऱ्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनाने चोख नियोजन करत दौरा निर्विघ्न पार पाडला.